एक्साइटेड फॉर द स्विंग. आता वापस येते. क्या लगता है भाई, आज गाडी पहुंचेगी क्या घर पे? खतरों के खिलाडी. इतकं खुश कोणी ठेवलं असतं का तुमच्या पोरीला? ते बघा दोन प्राणी आले ते. गाईस हनुमान एंट्री. हे बघा गाईस किती सुंदर आहे. मी दाखवते इथं सगळ्या मुली जे म्हणतात परी हूँ मैं, परी हूँ मैं. जातोय मॅडम ड्रेस घेण्यासाठी. दे कॉमेंट्री. वाव, सुंदर दिसत. स्विंग साठी मॅडमचं फोटोशूट आहे. एक्साइटेड फॉर द स्विंग. आता वापस येते. सॉरी, आता वापस येते. आर यू एक्साइटेड फॉर द स्विंग? या, व्हेरी एक्साइटेड. या, मला पण भीती वाटते यार. ते एक आपण केलोच, बट मला असं वाटत आहे या आतमध्ये डायरेक्ट पडले तर इथंच पडेल. हे खूप डेंजर आहे. डोंट वरी. जास्तच खतरनाक वाला आहे. Oh my God! मॅडमचं फोटोशूट चालू आहे इथे. 2 hours later. And we are ready. सो आम्ही बाईक्स घ्यायला आलो. हे काय होय, हे अशी जर हालत होणार असेल तर इंजिन बाहेर निघालंय का, चेन बाहेर निघाली. तेच तर मध्येच काही झालं तर झालं. गाडी तर चालवायला येत नाही, माझ्यासोबत रेस लावायला निघाली आहे. ओके. It's filming already. Oh my God. प्लीज आळू कर, प्लीज असलं करू केलास तर मी मम्मीला सांगेल. मम्मी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल तर प्लीज हे बघा. Harmanım, baba nerede çarşafım? Gördüğüm bu paketler benim dermanım. What is this? What is this? क्या है ये? क्यों है ये? लो, ये आउट हो गई लड़की. अच्छा हुआ हमने
गया, बाली के नीचे ही जाके कूद गए। ये बालीला येऊन सगळेजण टेम्पल क्या लगता है भाई आज गाड़ी पहुंचेगी क्या करते? Oh my God! Finally done. आमचा हेवी ड्रायव्हर जास्त देखो हम आपको वीडियो बनाने स्टाईल हो द्या. पहिले ह्यानी गपचूप खाली बसून चालवलं, आता व्हिडिओ साठी हे चाळे करत आहे. बेब क्या गाड़ी चलाई तुमने, और मैं तुम्हारी पैसेंजर सीटर प्रिंसेस. कसा होता तुझा एक्सपिरियन्स बेब? फर्स्ट टाइम पहिलं मीच म्हणते हे की नाही सो, पण तू मला विचारत नाही. सो काय मी सांगितलं ना, मी काय कसं होतं एक्सपिरियन्स? हे बघा एक्सपिरियन्सच्या कपड्यावरती पण दिसत आहे ना. मला फोन पकडताच येत नव्हता, इतकं खतरनाक चालत होती, एकदम फास्ट. ठीक आहे. मला जर असं वाटलं की मी काहीतरी चालवू शकले. मला खूप भीती वाटायची, कारण मला असं मी रील मध्ये खूप बघितलेलं की मुली असं चालवतात आणि कुठं पण घेऊन जातात. आपल्या समोर बघितलं मध्ये टाकले की पोरी कुठं पण घेऊन चालले होते. एकतर मुलगी सारखंच खड्ड्यात गाडी घेऊन चालली होती. मला उगी वाटलं की न चालवलेलं बरं त्यापेक्षा. बरं झालं तू नाही चालवलं, तू पण बरी उमे भारी एक्सपिरियन्स होता. Many unbearable hours later. हाय गाईज, तर मी आता इथे हेअर ब्रेडिंग करायला आले आणि इथे इतके छान त्यांनी करत आहेत. तुम्हाला माहिती, मला लहानपणापासून एक स्वप्न होतं की मी असं काहीतरी करा, आणि फायनली इट्स डन. आणि मला खूप जास्त आवडतं. The next day. हाय गाईज, वेलकम बॅक. आणि आज आहे 4था दिवस आणि मी इतकी वाईल्ड दिसत आहे. तुम्हाला वाटलंच असेल की अरे बापरे मी हे काय केले. मला असं वाटत होतं की मी त्याला हे असं लुक करू. एक तर मला असं वाटत होतं मी एका आफ्रिकेला एक लुक करू आणि एक बालीला करू. हां, आणि मी इतकी दमले, कारण गाईज आता आम्ही जात आहोत नेक्स्ट हॉटेलवरती. कमेंट करून सांगा की मी कशी दिसते आहे. बाय गाईज. मी याला झोपेतून उठून असं पळवले की त्याच्या चेहऱ्यावर दिसतच असं. काय नाही, मी माझ्या फोनमध्ये बोलू नाही शकत का भाई? हाँ चल चल चलो चलो, लेके जाओ मेरा सामान. गो. इतकं जास्त ऊन लागत आहे. माझी बॅग कोणालाच नाही उचलत. तुटलेला ब्रिज नाही, तुटलेलं. वाव, फायनली आम्ही इथं आलोत, जिथं सगळेजण येतात. आणि हे इथून असं दिसतं आणि कुठे गेल्यावर दिसतं रे असं वेगळं? अच्छा, फायनली आम्ही इथे आलो जिथं सगळेजण येतात. आणि हे बघा जर खतरो के खिलाडी. काहीच मला तुम्हाला सांगायचं आहे की खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता इथे यायचा. म्हणजे एवढ्या मोठ्या डोंगरावर मी जाऊन नंतर तिथं तेवढ्या उन्हामध्ये चलत जाऊन तिथं फक्त पाण्यामधलं दगड बघायसाठी तुटलेला बेकार एक्सपिरियन्स होता. आणि मला माहित होतं की असंच होणार आहे. तुला काय वाटतं, मी बरोबर आहे?
तुझ्यामुळे आलो मी तर. 1 मिनिट. मी आधी आलेलो आहे नाही तर. बट तू पहिले म्हणाला ना तसं काही नसतं, तसं काही नसतं. तुम्ही दुसऱ्या आयलंडहून दुसऱ्या आयलंडमध्ये येण्यामध्येच तुमचा पैसा जाईल आणि तुमचं टाइम बी जाईल आणि तुमचं स्किन बी जाईल. त्यामुळं तुम्ही नोट करा या गोष्टी. बाय गाईज. येण्याला नाव ठेवलं खेकडे म्हणजे किती खेकडे येते कारण हे बोट एकदम विचित्र काहीतरी आहे. तर आता आम्ही जात आहोत आमच्या बंगलोमध्ये. आहे असं तू इतकं काय मला भिव घालतोस यार. मला हमेशा येणं म्हणते की माझा फोन आणि मी इतकं अरे कुठे आहे मग आता. आणि आम्ही काय करतो फोटो काढायचं म्हणून आम्ही एका ठिकाणी आमचं वॉलेट ठेवलो आणि इकडे तिकडं अम्मा आता कोणतं घेऊन गेलं आता काही खरं नाही. आणि आमच्या ड्रायव्हरनी ते त्याच्या पर्समध्ये टाकलं आणि मग नंतर हमारे पास आहे आमच्या पासपोर्ट त्याच्यातच. खूप सुंदर आहे यार खरंच. आत्ता आम्ही म्हणजे मी हे करत आहे मॅगी आणि मला इतकं जास्त खावडत आहे आणि भूक पण तितकीच लागली. तर असा प्लॅन आहे की आता मॅगी करायचं. सो या मला एक सजेशन द्यायचं आहे की तुम्ही कुठं पण चाललात तर तुम्ही प्लीज मॅगीचे पॅकेट्स घेऊन जा. कारण थोडंसं घरचंही टेस्ट मॅगी खायला आणि थोडंसं दुसरंही काय काय घेऊन जात जा ना. मी एक्सेप्ट नाही केलंय बट आता मग काय घेऊन जायचं ठीक आहे. तर मॅगी इज बेस्ट ऑप्शन. सो आता माझी मॅगी रेडी होत आहे. मला असं वाटलं की मला आता स्विमिंग करायला पाहिजे कारण मी आल्यापासून खरंच सांगते की मी स्विम नाही केले. म्हणजे एकदा केले बट जास्त नाही. म्हणजे जास्त केले पण मला करा वाटतं. अरे कहना क्या चाहते हो? The next day. ते पुढच्या हॉटेलचं नाव काय? वल्लूवना बांबू हाऊस. आणि ते इतकं छान आहे है ना. माय चॉईस. वेट मी छान दिसत आहे. गाइस येस छान दिसत आहे. A little longer than a few minutes later. रूमची साफसफाई चालू आहे. अर्धा घंटा झालं म्हणून बसलो तिथं. साफसफाई झाली आहे आम्ही वेटिंगवर बसलो. आणि तुम्ही जर आमची रूम बघितलात ओके आमचं स्नेल रूम आहे आणि पूर्ण ते स्नेल सारखं आहे आणि बाकीचे खूप सारे आहेत. हा सगळे युनिक वेगवेगळे आहेत. समजा एक ऑक्टोपस आहे, एक स्कॉर्पिओ आहे, एक मांता आहे. तुम्हाला मी रूम फील दाखवते. जेवायला काहीच नाही म्हणून खरंच इथे काहीच जेवायला नाही आहे. हाऊ आर यू फीलिंग राईट नाउ? बहुत बढ़िया. खूप छान व्ह्यू आहे गाईज. आणखीन रूम वी आर गोइंग टू सेमिन्याक. Yeah. Wow. So we just might go a little bit for the water. Yeah.
वाव, अति सुंदर आहे. Choosing to stay with us. Thank you so much. Guys, look at the villa. Oh my god, it's really beautiful guys. इथे जकूझी आहे आणि इथे जस्ट स्विमिंग आणि मी दाखवते तुम्हाला. इथे एक असंच बसण्यासाठी एक टेबल दिलेला आहे आणि इथे पण एक आहे आणि हे बेड बघा. म्हणजे आपल्याला ज्या व्ह्यूचा म्हणजे आपल्याला जिथं पण व्ह्यू पाहिजे हे 360 मध्ये फिरतं. आणि इथे 2 चेअर्स आहेत आणि हे बघा. आणि मी तुम्हाला अजून एक खूप सुंदर गोष्ट दाखवते. हे बघा, हे किती जास्त सुंदर आहे. आणि हे बघा, हे इथे बाथरूम आहे आणि इकडे टॉयलेट जरा बघा गाईस. आणि टॉयलेटला पण इथं हे टिश्यू असं हँग केलं आहे आणि नंतर एकदम स्नेल सारखं आहे. याचं नाव स्नेल विल्ला आहे आणि इथे सगळं काही इथे आहेत बाथ टॉवेल्स, इथे थोडंसं असतात. इथं किचनचं सगळं सामान आहे, जे पण आपल्याला काही पाहिजे ते सगळं. नंतर इथे पाणी, इथे बेब, तुला काय वाटत आहे? खूप जास्त सुंदर आहे. असं एकदम जंगल मध्ये राहतात. एकदम असं जंगलचा नेल तुटलेला आहे. Oh my God! कट करावं लागेल. स्वीट डन. Many unbearable hours later. गुड मॉर्निंग गाईज. आणि आता आम्ही करत आहोत ब्रेकफास्ट आणि यानंतर आम्ही जात आहात उलवाटू टेम्पलला. आणि त्याच्यानंतर इथलं एक फेमस काय म्हणतात डान्स आहे. कोणता? केचक डान्स. आणि मग आम्ही ते बघून नंतर आमच्या दुसऱ्या विल्लावरती जाणार आहोत. आणि हा तुम्ही जरासं ते काय करत आहे? बिस्किट पण खायला ना, पागल, कॉफी पिऊ दे. मला नाही खायचं आता बिलकुल पण. मागवासाठी बघा, इथे बघा 2 प्राणी आले. बेबी प्लीज आपलं ब्रेकफास्ट. सो गाइस सी की आमचा दुसरा विल्ला इतका सुंदर आहे. ओ माय गॉश, ओ माय गॉश. My God. Wow, babe. My God. जर तुम्ही बालीमध्ये येत आहात तर एक छत्री सोबत ठेवा, कारण कुठेही गरज पडू शकते. तो इथे इतके सारे माणसं आहेत आणि सगळेजण पेपर असेच घेऊन बसतात सेम, कारण ऊन लागत आहे. 1 तास नंतर शो आहे, पण जागेसाठी वरच्या जागेसाठी सगळेजण येऊन बसतात.
the next day. सो गाईज आता आम्ही इथून निघत आहात एअरपोर्टसाठी. पहिलं तर इथून आम्ही ब्रेकफास्टसाठी जात आहोत आणि मी ह्यावेळेस इतकं जास्त फुल पॅक झाली आहे कारण मला असं वाटलं की मी नंतर सांगते एअरपोर्ट स्टोरी याची की मी एवढं का पॅक होऊन बसले. फर्स्टली तर मी तुम्हाला माझा विला दाखवत की काल आम्ही रात्री कुठल्या विल्यावरती स्टे केलं तर एक मिनिट. साहेबांनी फोन विसरला उशीच्या खाली आणि आता ते कार्ड घेऊन बघत आहेत की तिथं आहे का नाही. वा 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 टाळ्या. कॉल पण लागत नाही आहे. आता वापस आम्हाला हॉटेलला जावं लागेल आणि तिथून फोन घ्यावा लागेल. ते बी असेल तर पहिली तर गोष्ट मी हमेशा सगळ्या काही गोष्टी टाकत असते. ह्याला फक्त त्याच्याकडे 2 फोन आहे तर त्याला ते पण सांभाळणं नाही होत आणि ते पण आत्ता कळालंय. माझा फोटो काढण्यासाठी फोन काढत होता. डायलॉग बाजी मारत आहे बघा. वा 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 दाखव जरा. भेटलंच नाही. फ्लाईटला खूप लेट झालं तरी आम्ही शॉपिंग करत आहे तिथे. छानसं परफ्यूम बघत आहे मॅडमला काही घेऊन दिलं नव्हतं बारीला. मग मॅडमला आम्ही पर्स घेऊन दिली एक. पर्सच म्हणतो बॅग घेऊन दिली आम्ही एक. आता परफ्यूम बघत आहेत मॅडमची. त्यांनी हे पिंक कलर बघून खूप जास्त अट्रॅक्ट होतं. Yes, because pink is pink. कैसा बोला है? I'm just confused with this too. तर गाईज आम्ही आता पण लेट आहे आणि लास्ट कॉल म्हणून शिरकत आहे तिला. हां तिने शिरकत आहे आणि आता आम्ही जात आहात प्लेनमध्ये. हा ऑब्विसली प्लेनमध्ये जाईल ना. आणि मी इतकी पॅक याचा रिझन मी तुम्हाला सांगते की का, कारण मी मागच्या जेव्हा फ्लाईटमध्ये बसले होते तेव्हा मला इतकी जास्त थंडी वाजली होती आणि मला असं वाटत होतं की आता नो भाई हम जग नाही सकते. सो मी जॅकेट, फुल स्लीव शर्ट, मतलब 3/4 शर्ट, फुल पॅन्ट, सॉक्स आम्ही आता जात आहोत. कॉमेंट्री तर दे. आणि आमच्यासाठी इथे पण बस थांबलेली आहे.